नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण आपल्या या चॅनलवर वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नवोदयचे क्लासेस घेत आहोत। ऑनलाईन क्लासेस आहेत। तुम्ही दररोज यूट्यूबला जाऊन आपले व्हिडिओ पाहू शकता आणि घरी बसल्या मोफत वर्ग 5ची नवोदयची तयारी करू शकता। तर बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्वाध्याय क्रमांक 9.2। तर याच्यामध्ये पहिला प्रश्न काय दिला पहा, एक वस्तू 7,500 रुपयामध्ये विकत घेतली जाते आणि 8,400 रुपयामध्ये विकली जाते, तर नफा किती? पहा पोरो, एकदम सोपा प्रश्न आहे। इथं आपल्याला नफ्याचं सूत्र माहिती आहे। नफा बरोबर काय असते? विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे की नाही। खरेदी किंमत म्हणजे जेवढ्या रुपयाला आपण वस्तू विकत घेतली, विक्री किंमत म्हणजे जेवढ्याला वस्तू विकली। तर विक्री केवढ्याला बघा, आणि 8,400 रुपयामध्ये विकली, तर विक्री किंमत झाली 8,400 वजा घेतली केवढ्याला, एक वस्तू विकत घेतली म्हणजे खरेदी केली 7,500ला, 7,500ला आहे की नाही। तर आपल्याला नफा झाला पोरो, याची वजाबाकी करा। 0 0 0 आहे की नाही। 14तून 5 गेले 9, म्हणजे 900 रुपये हा आपल्याला नफा झालेला आहे त्या वस्तूवर। आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला है ना। बघा दुसरा प्रश्न काय आहे, दुसरा प्रश्न, एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयाला विकत घेतली, म्हणजे खरेदी केली। म्हणजे इकडे लक्षात घ्या, खरेदी किंमत किती झाली? खरेदी किंमत, ठीक आहे, खरेदी किंमत 450 रुपये, ठीक आहे। त्याच्यानंतर तिच्या दुरुस्तीवर त्यानं 50 रुपये खर्च केले, ठीक आहे। दुरुस्तीवर किती खर्च केला? दुरुस्ती खर्च 50 रुपये, ठीक आहे। आणि 600 रुपयाला विकली, विक्री किंमत किती? विक्री किंमत झाली पोरांनो 600 रुपये। तर नफा किती असं विचारले आपल्याला। नफा बरोबर असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत, ठीक आहे। पण इथे गोष्ट लक्षात घ्या पोरो, जेव्हा आपण व्यापार करतो किंवा एखादा बिझनेस करतो, तर खरेदी किमतीमध्ये जोपर्यंत आपण ती वस्तू विकत नाही तोपर्यंत जेवढाही खर्च लागतो तो संपूर्ण खर्च आपण खरेदी किमतीमध्ये जोडत असतो। म्हणजे काय, तर 450ला घेतली, पण तिला दुरुस्त करायला, सुधरवायला किती रुपये लावले? 50। तर हे 50 रुपये सुद्धा या 450 म्हणजेच खरेदी किमतीमध्ये आपल्याला जोडावे लागतील, ॲड करावे लागतील। आलं लक्षात? त्याच्यानंतरच विक्री किमतीमधून ते आपल्याला वजा करता येतील, ठीक आहे। तर इथे आपण पाहत आहोत, विक्री किंमत होती 600 रुपये वजा खरेदी किती? तर 450ला खरेदी केली आणि अधिक त्याच्यावर 50 रुपये दुरुस्ती खर्च लावला, म्हणून एकूण खरेदी किंमत होते आपली इथं 450 आणि 50 500। तर आपल्याला शिल्लक किती पैसे मिळाले? तर 100 रुपये हा आपला निव्वळ नफा झाला। आलं लक्षात? पण पोरांनो एक लक्षात घ्या, आपला माय बाप शेतकरी हा जर असे खरेदी किमतीचे पैसे लिहत गेला तर त्याला शेतीमध्ये किती नफा होतो हे सरकार जाणो आणि जनता जाणो, है की नाही। कारण त्याची विक्री किंमत त्याच्या हातात नाही, शेतकऱ्याची विक्री किंमत, माल बनवणं त्याच्या हातात आहे, खर्च लावणं म्हणजे त्याच्यामध्ये जी काही खरेदी आहे, खरेदी किंमत लावणं, लागवड लावणं हे शेतकऱ्याच्या हाती आहे, परंतु विक्री किंमत शेतकऱ्याच्या हाती नाही। असं दुसरीकडे कुठेच नाही। जो बनवतो, मॅन्युफॅक्चरर जो आहे, तोच त्याची विक्री किंमत ठरवत असतो।
परंतु इथे आपल्या देशामध्ये आपल्या शेतकऱ्या मायबापाला हा अधिकार सरकारनं दिलेला नाही, म्हणून आपल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न बघू पोरो. स्वाध्याय आपला 9.2 प्रणव. प्रश्न तिसरा. हां पहा तिसरा प्रश्न पोरो. एका माणसाने एक टेबल 650 रुपयाला खरेदी केला. खरेदी किंमत बरोबर किती? 650 रुपये. ठीक आहे. आणि त्याच्या दुरुस्तीवर खर्च केला. खरेदी किमतीमध्येच हे दुरुस्तीचा खर्च घ्यायचा असतो. काय घ्यायचा असतो? दुरुस्तीचा खर्च. किती आहे पोरो दुरुस्तीचा खर्च? 50 रुपये. ठीक आहे. तर दुरुस्तीचा खर्च आला 50 रुपये. तर एकूण याचा खरेदी किंमत किती झाली? मग याची जर बेरीज केली आपण 650 आणि 50 700 आहे का नाही, तर ही झाली त्याची खरेदी किंमत एकूण. आणि त्याने विकला 840 रुपयाला. तर विक्री किंमत 840 रुपये. ओके. किती लाभ झाला त्याला? काय म्हणते? किती लाभ झाला? पोरांनो लाभ म्हणजेच नफा. लाभ म्हणजेच नफा. नफा म्हणजे प्रॉफिट आहे का नाही. आणि नफा कसा निघतो? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर विक्री केवढ्याला झाली? 840ला. एकूण खरेदी केवढ्याला झाली? 700ला. कश काय सर? 650लाच तर आहे, पण बाबू त्याला 50 रुपये खर्च लावला दुरुस्त करायला आहे की नाही, नंतर विकला, म्हणून तो दुरुस्त खर्च खरेदी किमतीमध्ये जोडायचा असतो. तर याच्यामध्ये जर आपण वजाबाकी केली तर किती येते? 140 रुपये. एवढा त्या माणसाला लाभ झाला, म्हणजेच नफा झाला है ना. हां पहा पोरांनो, पुढचा प्रश्न आहे आपला चौथा. 4.25 रुपयांना एक जुने घर विकत घेतले. ठीक आहे. घर विकत किती रुपयाला घेतलं? विक्री किंमत. ठीक आहे बरोबर. किती रुपये? 4.25 लाख. आता 4.25 लाख म्हणजे किती? हे बघा पोरो, एक गोष्ट लक्षात घ्या. पाव म्हणजे काय? तर चौथा भाग. कितवा भाग? चौथा भाग. ठीक आहे. अर्धा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अर्धा म्हणजे 2 भाग. अर्धा म्हणजे 2 भाग, 4 पैकी 2 भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर पावणे म्हणजे 3 भाग. पावणे म्हणजे 3 भाग. आणि पूर्ण म्हणजे 4च्या 4ही भाग. म्हणजे जर आपण एखाद्या वस्तूचे, एखाद्या किमतीचे जर सारखे 4 तुकडे केले तर पाव म्हणजे 4 पैकी 1 भाग. ठीक आहे. चौथा भाग म्हणजे काय? 4 पैकी 1 भाग. अर्धा म्हणजे 4 पैकी 2 भाग. पावणे म्हणजे 4 पैकी 3 भाग. पूर्ण म्हणजे 4च्या 4. इथं काय सांगते? 4.25 लाख. म्हणजे 4.25 म्हणजे काय? तर 3 लाख पूर्ण आणि 1 लाखाचे 3 भाग. म्हणजे 1 लाखाचे 4 भाग केले तर 25,000 25,000 25,000 25,000 असे होतात. म्हणजे 4.25 लाख म्हणजे 3 लाख है ना 75,000. 75,000 आलं लक्षात. याला अक्षरात लिहायचं तर 3,75,000 रुपये. एवढ्या रुपयाला एक घर विकत घेतलं आणि त्याला 1.25 लाख रुपये खर्च लावला. खर्च किती लावला पोरांनो? खर्च लावला 1.25 लाख. 1.25 लाख म्हणजे काय? 1 लाख आणि 1 लाखाचा 1 भाग पुन्हा. म्हणजे 1,25,000. 1,25,000 रुपये. एवढा खर्च लावल्यानंतर ते घर दुरुस्त केलं आणि त्याच्यानंतर ते विकून टाकलं. ठीक आहे. किती रुपयाला विकलं? तर विक्री किंमत आहे त्या घराची पुरांनो 6 लाख रुपये. किती? 6 लाख रुपये. बरोबर. 6 लाख रुपये. आता आपल्याला काढायचा इथे नफा किती झाला. नफा किती झाला तुम्हाला माहीत आहे.
नफ्याचं सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आहे की नाही? तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 1.25 लाख आहेत हे या 3.25 लाखामध्ये मिळवावे लागतील, म्हणजे 1,25,000, आहे की नाही? याच्यामध्ये ते मिळवावं लागतील. तर हे मिळवून घेऊ आपण. 0 0 0, 5 आणि 5 10 0, हातचा आला 1, 7 आणि 3 10, 10 0, हातचा आला 1, तर 3 आणि 2 5. म्हणजे एकूण खरेदीला टोटल खर्च किती आला? पूर्ण खर्च 5 लाख रुपये आला. किती आला? 5 लाख. तिकडं लाख लिहायचं काम नाही पुन्हा. हां, हे लाख शब्द लिहायची गरज नाही. हां, तर 5 लाख रुपये एकूण खरेदी किंमत लागली. आता आपण नफा काढू शकतो. विकलं केवढ्याला? 6 लाख रुपयाला. ठीक आहे, 6 लाख वजा 5 लाख. ठीक आहे, तर 6 लाखातून 5 लाख गेले, 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपये हे तुमचं उत्तर आहे. आलं लक्षात? हां, तर चौथा प्रश्न असा होता. मी ऑप्शन सांगायला नाही, तुम्ही ऑप्शन पुस्तकात पाहून घ्या. ऑप्शन बी आहे तसा या चौथ्याचा. काय ऑप्शन आहे? बी आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न, प्रश्न 5वा. प्रश्न 5वा. सर रे भाऊ, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. काय म्हणते? एका माणसाने एक स्कूटर खरेदी केले. खरेदी 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 किती रुपयाला खरेदी केले? 47,000 रुपयाला खरेदी केले. आणि त्याच्या दुरुस्तीवर किती लावले? 3,000. किती लावले? 3,000, है की नाही? तर एकूण खरेदी किंमत किती झाली मग? 47,000 आणि 3,000 50,000. किती झाली पोरो? 50,000 रुपये, है की नाही? कारण खरेदीमध्ये खर्च मिळवायचा असतो. विकलं केवढ्याला? विक्री किती रुपयाला केली? 52,000 रुपयाला. किती हजार रुपयाला? 52,000 रुपयाला. नफा किती झाला? तर नफा बरोबर तुम्हाला माहीत आहे विक्री. आता हे तुम्हाला स्वतःच आलं पाहिजे. विक्री वजा खरेदी, है की नाही? 52,000 वजा 50,000, तर किती येईल याची वजाबाकी? 52मधून 50 गेले, 2,000 रुपये फक्त. ठीक आहे, तर हा झाला तुमचा निव्वळ नफा स्कूटरवर. शेवटचा प्रश्न पूर्व, प्रश्न क्रमांक 6. चला, स्वाध्याय 9.2 प्रश्न क्रमांक 6. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आहे बघा. एक राहुलने दूरचित्रवाणी संच खरेदी केला, म्हणजे TV सेट खरेदी केला. तर याची खरेदी किती आहे? खरेदी केली त्याने 3,000 रुपयाला. किती रुपयाला? 3,000. दुरुस्तीवर किती लावले? तर दुरुस्त करायला 300 रुपये लावले. किती? 300 रुपये. विकला कितीला? विकला म्हणजेच विक्री किंमत, आहे का नाही? तर विकला म्हणजेच विक्री, बरोबर. विक्री कितीला केली? 3,500ला. 3,500ला. नफा किती मग? नफा असतो, काय असतो नफा प्रणव? विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. विक्री कितीला? 3,500ला. खरेदी खरेदी बघ 3,000ला घेतला आणि 300 रुपये दुरुस्त करायला लावले, म्हणजेच 3,500 वजा 3,300, आहे की नाही? म्हणजे 200 रुपये त्याला काय झाला? नफा झाला. एवढा नफा या राहुलला एक TV विकून झाला. ठीक आहे, अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 9.2 पूर्ण केलेला आहे. तुम्ही लिहून घ्या पोरांनो, आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोचवा.
लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, पाहुण्यांसोबत, नातेवाईकांसोबत. ठीक आहे. पुढचा चॅप्टर आहे धडा क्रमांक 10 हा आपण उद्याला सुरू करू. तोपर्यंत जय हिंद.